कांग्रेस महाराष्ट्र प्रदेश थाने जिला अध्यक्ष व DY फाउंडेशन संस्थापक सम्मानीय श्री दयानंद चोरघे व प्रियंका दयानंद चोरघे तथा कांग्रेस महाराष्ट्र प्रदेश युवा सरचिटनीस वीरेन चोरघे व युवा उद्योगपति विराज चोरघे तथा चोरघे परिवारों ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान भिवंडी तालुका के सरौली पाड़ा में 15 दिवसीय गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं दी व गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम भूर्भुवः तत्सवितुर्भर्गो देवस्य गुरुभ्यो नमः परमेष्टि गुरुभ्यो नमः परात्पर गुरुभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो गणाधिपते नमः सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु विश्वतो नमदासो परिदासो द्विदः देवानो जटासो नमस्ते एषामिन्दी वर्षामो हृदयेन्द्र जनार्दनः यत्र योगीश्वर कृष्ण यत्र पार्थो हनुतरा तत्र श्री विजयभूतिर् ध्रुवा नीतिर्मणिर्मम सर्वेश्वरकारेषु त्रयन्ति भुवनेश्वराः देवाधिपति ब्रह्मेशार्य जनार्दनः विनायकं गुरुवानो ब्रह्मा विष्णु महेश्वरात् सरस्वती प्रविधि गायत्री शास्त्री पुष्टि ग्रंथा आयान सूर्य पूजा सूर्य कारका समर्पयामि। आजी काळजी केली तर लग्न कोण टाका त्याचा नाही करत सर्वं जगलिंदन द्वयादे सर्वं जगलिंदन कन्निटति सर्वं जगलिंदन ध्यायेत्य ब्रह्मांड विष्णु रुद्रं मित्रं समग्नितं वायुं सूर्यं चंद्रमासं ब्रह्मभूर्भस्वरोमा गणादि प्रमुच्चार्य दानां सद्गुणा सती तैषा गणेश विद्या गणक ऋषि निद्र गायत्री श्रद्धा गणपति देवता ओम गंग गणपते नमः एक पदे नमो गणपते नमः प्रमदपदे नमस्ते लंबोदराय विघ्नराय विघ्ननाशिने शिवसुताय देवानना वचोरा भरिवोरा अन्यास्ते अनंत पंदुहेतया पावको आयुष्यमगरम प्रतिमुंच शुभ्रम यज्ञो भविष्य मोरया रे बापा मोरया रे 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 मोरया रे बापा मोरया श्रीनिवास वेंकटरमण गोविंदा गोविंदा श्रीनिवास वेंकटरमण गोविंदा गोविंदा श्री वासुदेव तू गोविंदा कृष्णदेव तू गोविंदा विष्णुदेव तू गोविंदा देवदेव तू गोविंदा। थोडे मागे घे थोडं मागे घे जयति प्रातर्धियानो रात्रिकृतं पापन्नाशयति सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो होति धर्मार्थ काम मोक्षं च वितरि इदम् अथर्वशीर्ष मजिष्याय नरेयाजि सर्वाङ्गी सुन्दर उदितेन्दुराजि कटिलदेवानुभावराजि जय देव जय मंगलमूर्ति होति देव जय मंगलमूर्ति होति मंगलमूर्ति सर्वे मात्रे मान मात्रे मान कामनामूर्ति जय देव लंबोदरी कामर परिवर वंदना सारी नमो जगवरे आन निबाल करे तू बाल करे निबाल करे तू बाल करे
सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व जनतेला, जिल्ह्यातील व माझ्या सर्व तालुक्यातील सर्व नागरिकांना आज गणेश चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा देतो। आज खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घरगुती गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे, त्याचबरोबर सार्वजनिक गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि मोठ्या आनंदाने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढोल ताशाने आपल्या बाप्पाचा आगमन झालेलं आहे। खरं तर सार्वजनिक जे गणपती असतात हे तर जवळपास मला वाटते 10 दिवसापासून आपण पाहत आहोत की आपल्या लाडक्या बाप्पाचे 10 दिवसापासून आगमन होत आहे आणि आज खरं तर घरगुती गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे आणि आनंदाचं वातावरण आहे आजच्या दिवसामध्ये। आणि आज माझ्या घरी सुद्धा बाप्पाचं आगमन झालेलं आहे। माझ्या घरी माझे वडील स्वर्गीय मोतीराम चोरगे यांच्या जन्मापासून माझ्या घरी गणपतीचा प्राणप्रतिष्ठा असतो आणि आज माझ्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। गणेश चतुर्थी ते आपली साखर चौथ असतो तिथपर्यंत एक 15 दिवस माझ्या घरी गणपती बाप्पाचा माझ्या घरी आगमन झालेलं आहे आणि आम्ही 15 दिवस आमचे सर्व घरातली लोक, घरातले माझे सर्व कुटुंबातली सर्व माझे कुटुंब देवाची खूप सेवा करत असतात। खरं तर आज बाप्पाचं आगमन झालेलं आहे। माझं सर्व नागरिकांना एकच कळकळीची विनंती आहे, आपण आगमन ढोल ताशाने करत असतो, ज्यावेळी आपण विसर्जन करतो त्यावेळी पण ढोल ताशाने विसर्जन करत असतो। मग विसर्जन करत असताना 1.5 दिवसाचं विसर्जन असतो, गौरी विसर्जन असतो, अनंत चतुर्दशीचा विसर्जन असतो, त्याचबरोबर 21 दिवसाचे गणपतीचे विसर्जन असतो। पण ते विसर्जन करत असताना माझी सर्व नागरिकांना एक विनंती आहे की आपण गुलाल उधळतो, त्या गुलाल कुठल्याही प्रकारचा रासायनिक नसून आपण खरं तर गुलाल घेण्यापेक्षा खरं तर आपण देवाचा कुंकू जर आपण घेतला आणि त्याच्यामध्ये आपण जर त्याचा हे केलं तर चांगलं होतं। गुलाल हा चायनावरून येतो, जास्त करून आता आपल्याकडे मला वाटतं हा गुलाल चायनाकडून येतो आणि चायना नेहमीच बघतो की या देशातील नागरिकांना इजा कसं होऊ नये, म्हणजे ते गुलाल उधळल्याने ते केमिकल असतो, मग त्याच्याने शरीराला खूप त्रास होतो की मी पुन्हा सांगतो की ज्या वेळेला आपण गणपती बाप्पाचा जेव्हा आपण विसर्जन करत असताना अशा कुठल्याही रासायनिक पदार्थ आणू नये। आज पुन्हा मी माझ्या चोरगे परिवाराच्या वतीने आणि ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व नागरिकांना